जो आपला खडक आहे त्याची झीज झालेली आहे, ठिसूळ बनलेला आहे. ठिसूळ खडक म्हणूया. ठिसूळ खडकाला आपण मुरुम म्हणतो, पण आपण मुरुम हा आपल्या सगळ्यांना शब्द समजतो म्हणून आपण मुरुमच शब्द वापरूया. पण मुरुम नावाचा वेगळा खडक नसतो. पण तुमचं म्हणणं ठीक आहे. आता हा तुम्हाला वरती एक वरती थोड्या अंतरावर तुम्हाला मुरुम दिसतोय. तर किती फूट अंतर असेल असं वाटतंय तुम्हाला? 6 ते 8 फूट. मान 1 फूट आहे वरती. ती मातीच्या मार्गावरती, पण त्याला आपण मुरुमच म्हणू. म्हणजे वरपासनं खालपर्यंत एक 8 फुटापर्यंत तुम्हाला मुरुम दिसतोय. त्याच्या खालती तुम्हाला एक इंग्लिश मध्ये त्याला ऑनियन पिलिंग म्हणजे कांदा जसा आपण सोलतो तसा दगड सोललेला सारखा दिसतोय. त्याला इंग्लिश मध्ये स्फेरॉइडल वेदरिंग म्हणजे स्फिअर म्हणजे गोल. त्या गोल तुमचा साबूत आहे त्याच्या आजूबाजूचा निघायला लागलाय. अशा प्रकारचा एक प्रकारचा खडकाचा प्रकार दिसतोय. आणि त्याच्या खाली तुम्हाला ज्याला आपण मांजऱ्या म्हणतो. मांजऱ्या म्हणजे काय तर काळा दगड, त्यात तुम्हाला पांढरे 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 काहीतरी दिसतंय का? हा, त्याला मगाशी तुम्हाला काल मी इंग्लिश मध्ये सांगितलं, त्याला म्हणतात व्हेसिक्युलर अॅमिग्डोलॉइडल बसाल्ट. म्हणजे दगडामध्ये जेव्हा तो लाव्हा थंड होत होता तेव्हा त्याच्यामध्ये खूप साऱ्या वाफ अशी पटपट निघून गेली. आणि वाफ निघून गेल्यामुळे तिथे असे भोकं निर्माण झाले. त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ येऊन टिकले जे पटपट निघून जातात. तर ज्या ठिकाणी तुम्हाला तो खाली मांजऱ्या दिसतोय त्या ठिकाणी ऍक्च्युली त्यांनी विहीर थांबवलेली आहे करायची. या ठिकाणी तुम्हाला काही उभ्या चिरा दिसतात, उभ्या रेघा दिसतात. आता 3 गोष्टी आपण कायम लक्षात ठेवायच्या. जिथे जिथे तुम्हाला ते कांद्याचं सारखं निघतं ना तिथे तुमचा दगड हा जास्त कठीण दगड आहे. त्यामुळे तो पटकन फुटत नाहीये. त्याची अशी एक परत म्हणतो ना आपण, परत हिंदीमध्ये परते निघाली असं एक त्याचा फक्त पापुद्रा निघत राहतो. अख्खा दगड तुटत नाही. त्याच्याऐवजी तो खालचा मांजऱ्या जो आहे ना त्याच्यामध्ये खूप भेगा आहेत. त्याच्यामध्ये पाणी आता तुम्ही तुलना करा. वरच्या कांद्यासारख्याच्या जास्त पाणी राहील का खालच्या मांजऱ्यामध्ये जास्त पाणी राहील? मांजऱ्यामध्ये जास्त पाणी राहील. त्याचप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं तसं खाली मांजऱ्या ज्या आहेत त्याला कशा रेघा जास्त आहेत? आडव्या रेघा जास्त वाटतात मांजऱ्यामध्ये. याच्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या वरचा जो दगड आहे या साईडला तुम्हाला जास्त कळेल. त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी ब्लास्टिंग केलं तेव्हा कसे हे पडलेत? उभे. कारण तो दगड जास्त कठीण आहे. जेव्हा एखादा मोठा दगड आपण फोडतो तेव्हा उभ्या रेघा पडणार त्याला. तेव्हा वरच्या भागात तुम्हाला उभे जास्त आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची एक हे दिसते अशी आडवी हॉरिझॉन्टल. तर जेव्हा पाऊस पडेल आणि चांगलं पाणी जेव्हा याच्यात राहील भूजलधारकामध्ये तर त्या आडव्या याच्यामधनं तुम्हाला पाणी मिळू शकतं. तर आपण या विहिरीच्या मालकांना जनरली विचारूयात. कुठे गेले मालक? की जेव्हा तुमच्या विहिरीला पावसाळ्यानंतर जेव्हा पाणी येतं तेव्हा ते कुठल्या पॉइंट्स मधनं पाणी येते? झरे असतील जिवंत याला किंवा पूर्वी असतील कधीतरी, आता जरी सुकले तरी अगदी खाली आहेत. वरच्या भागात कुठेच नाहीये, इथे कुठेच लागले नाहीत. पाऊस सगळे जिवंत झरे खाली आहेत. म्हणजे असं काल मी तुम्हाला म्हटलं होतं की जे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामधला जो भूजलधारक आहे हा मांजऱ्या दगडातच सापडतो. त्याचप्रमाणे ह्यांच्याकडे सुद्धा मांजऱ्या खालून जवळजवळ ह्याची खोली आपण किती 850 म्हणतोय ना, 860 आहे. म्हणजे जवळजवळ 7 मीटर नंतर तुम्हाला ऍक्च्युली मांजऱ्या लागला, 6.5 ते 7 फुटानंतर. तो ह्यांचा जो भूजलधारक आहे तो जवळजवळ 1.5 ते मॅक्सिमम 2 मीटरचा भूजलधारक आहे. त्याच्यावरती फक्त त्याची स्टोरेज होणार आहे. पाणी खालून येणार ते वाहून त्याच्यात स्टोअर होईल पाणी, पण तिकडनं तुम्हाला नवीन काही पाणी आत येत नाहीये. याच्यात अजून एक गोष्ट बघायची झाली तर तुम्ही जेव्हा खोदलं पूर्ण 8.5 मीटर काय त्याच्या खाली काय लागला? मांजऱ्यात पूर्ण मांजऱ्याच्या खाली कठीण पत्थर लागला का नाही लागला? एका साईडला काळा लागला पाषाण. मग तुम्ही तिकडे बांधकाम खोली करायला थांबवलं, पण मांजऱ्या पूर्ण जे काळा दगडापर्यंत नाही तळाला मांजरा लागला तुम्हाला. आणि मग तुम्ही थांबवलं कधी? जेव्हा मांजरा पूर्ण तुम्ही खोदून काढल्यानंतर थांबवलं का? मग आता याला आपण असं म्हणतो की यांचा जो भूजलधारक आहे तो त्याला इंग्लिशमध्ये पार्शली पेनिट्रेटिंग म्हणतात. म्हणजे जर उद्या यांनी खोल करायची विहीर ठरवली तर आपण त्यांना काय सल्ला देऊ की मांजऱ्या जोपर्यंत तो काढत राहा, जोपर्यंत काळा दगड लागेल तोपर्यंत खोदा.
म्हणजे यांना अजून कदाचित एक मीटर वगैरे खाली जाते चान्स आहे. 1 मीटर वगैरे जर त्यांनी विहीर खोल केली तर त्यांना कदाचित अजून थोडं पाणी लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक बघता येईल की इथे बोरवेल त्यांनी मारली आहे 50 फुटावरती. तर म्हणजे आता आपण आता परत गेलो क्लासमध्ये तेव्हा मी तुम्हाला दाखवू शकेन की ह्यांच्या जर विहिरीचं मला सेक्शन काढायचं झाला, छेद काढायचा झाला उभा, तर मी कसा काढणार? वरती माझा पूर्ण काळा दगड आहे, खाली 2-2.5 मीटर मध्ये मांजरी आहे, त्याच्या खाली माझा काळा पत्थर आहे. म्हणजे त्याच्या खाली पाणी जाणार नाही. तिथे माझा जो वरचा भूजलधारक आहे, उथळ भूजलधारक आहे, तो माझा संपला. त्या भूजलधारकाचा खालच्या भूजलधारकाशी काहीही संबंध नाही. तो संबंध ह्यांनी बोर मारून निर्माण केलाय. त्यांनी बोर मारली त्याच्यात 50 फूट खाली, अजून बोरला पाणी लागलं 50 फूट खाली जाऊन एक थेंब पण नाही पाणी, काहीच नाही लागलं. म्हणजे याने खाली प्रयत्न केला पण 50 फूट जाऊन सुद्धा कदाचित असं असू शकतं की तो काळा जो दगड आहे अपारगम्य, तो 50 फूट खालीपर्यंत त्याला काही लागलं. कधीच 100-2 फूट केले त्यांनी ठरवलं आपण काय पैसे घ्यायचे. 100-2 फुटावरती कदाचित त्यांना खोल भूजलधारक आहे तो लागू शकतो. कारण तिथे पण खाली पण एखादा भूजलधारक खाली असू शकतात. जसं मी म्हटलं तसं हे पाणी कदाचित 5-10 वर्षाचं असेल. 100 वर्षापूर्वीचं पाणी त्यांनी काढायचं ठरवलं आणि त्यांनी अजून 100 फूट खाली गेले, त्यामुळे ते पाणी लागेल. आणि त्या पाण्याच्या गुणवत्तेतच त्यांनी तपासलं ते त्यांना प्रचंड प्रमाणात त्याच्यात फरक आढळून येईल की हे पावसाचं पाणी, हे वरचं पाणी जे दरवर्षीच्या पावसात ते वरती जात आहे खालती जात आहे. तुम्हाला एक प्रश्न आहे की ज्या विहिरी आपण 2-3 वर्ष वापरत नाही त्या विहिरीचं पाणी चांगलं राहतं का ज्या विहिरीत आपण वापर आहे त्या विहिरीचं पाणी चांगलं राहतं? आपण शेतकऱ्यांना पण सांगतो की विहीर मोकळी ठेवू नका, तुमच्या विहिरीचं पाणी खराब होणार आहे. तर ही जी विहीर आहे वरचं पाणी ते चांगलं सारखं फ्रेश, त्याला इंग्लिशमध्ये फ्रेशनिंग म्हणतात, की ते ताजं पाणी येतं, खाली येतं, वापरतो, पुन्हा पावसाचं पाणी येतं. हे अतिशय चांगलं पाणी आहे. त्याच्यात तुम्ही जुनं पाणी जर मिक्स करून वापरायला सुरुवात केली तर चांगल्या पाण्याची गुणवत्ता सुद्धा त्यांची खराब होणार आहे. तेच पाणी त्यांनी शेतीला दिलं तर त्यांचं ते पाणी, शेतीची जमीन पण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी आपण नको म्हणतो. त्याचप्रमाणे तिथे केमिकल्स, रासायनिक काही जर याच्यात असतील तर ते पण ते जे खाली आहे ते तुम्ही वरती आणणार आहात, जे करणं पण धोक्याचं आहे. तर आता प्रत्येकाने आपल्या एखाद्या वहीत किंवा कशावरती, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, एक आडवा चित्र काढा विहिरीचं, त्याची खोली लिहा, त्याचा व्यास लिहा, आणि जे आता आपण दगडांचे हे केलं की पहिल्या 8 फुटावरती मुरुम, त्याच्या खाली कॉम्पॅक्ट किंवा कठीण काळा दगड आणि त्याच्या खाली मांजऱ्या, असं एक चित्र तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला काढता येईल तसं तुम्ही एक चित्र काढा या विहिरीचं.